रामराम शेतकरी मित्रांनो, माझा बळीराजावरती पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी दिवसातील तिसरी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. आणि मित्रांनो, ही बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, घोडेगाव तसेच साऊथकडील बेंगलोर, कोइंबतूर या मार्केटमधून ही आनंदाची बातमी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, या सर्व मार्केटमध्ये आज कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झालेल्या आहे. मार्केट तेजीच्या दिशेने हळूहळू जाताना सध्या आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, या सर्व मार्केटमध्ये प्रतवारीनुसार कांद्याचे काय आज बाजारभाव निघाले, मागील बाजाराच्या तुलनेत कांद्याचा दर किती रुपयाने सुधारलेला आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओला जोडून राहायचं आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कोणत्या जिल्ह्यात नेमका कांदा कसा विकतोय, साऊथला कांदा कसा विकतोय. यासाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पहिला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन नक्की जॉईन करा, जेणेकरून आपल्याला माझा बळीराजावरती असलेल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचा ॲक्सेस सर्वात आधी मिळणार आहे. आणि मित्रांनो, माझा बळीराजाला आपण जॉईन झाल्यानंतर नक्कीच आपल्याला कांदा विक्री करताना योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. तर मित्रांनो, पाहूयात आजची आनंदाची बातमी तिसरी. काय नेमकी परिस्थिती आहे सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातून, पिंपळगाव, बसवंत येथून. मित्रांनो, तसं जर पाहिलं तर आज सगळीकडेच कांद्याचे दर सुधारलेले आहेत. तर पिंपळगाव, बसवंत येथे पहिल्या सत्रामध्ये 948 वाहनांचा लिलाव झाला. आवक थोडीशी आज जास्त असूनही कांद्याचे दर आपल्याला चांगले दिसून येत आहेत. 2500 रुपयापासून 5055 रुपये क्विंटलपर्यंत, 5000 पार. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत येथे आज कांदा पहिला हंगामातील कांद्याला दर हा 5000 पार एक लॉट का होईना आज पिंपळगाव, बसवंत येथे विकलेला आहे. तर सरासरी कांदा 4400 रुपये क्विंटलपर्यंत, 44 रुपये किलोपर्यंत सरासरी कांदा आज पिंपळगाव, बसवंत येथे विकलेला आहे. तर गोल्टी 700 रुपयापासून 4100 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर सरासरी 3700 रुपये क्विंटलपर्यंत, 37 रुपये किलोपर्यंत सरासरी गोल्टीचे भाव आज पिंपळगाव, बसवंत येथे निघालेले आहेत. मित्रांनो, आता मागील बाजाराच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर पिंपळगाव, बसवंत येथे कांद्याचा दर आज किलोमागे 3 रुपयांनी सुधारलेला आहे. म्हणजेच नक्कीच दिलासादायक बातमी आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी ही म्हणावी लागणार आहे. मित्रांनो, कालच आपण माझा बळीराजावरती सविस्तर व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की नाशिक जिल्ह्यामध्ये नक्की कांद्याच्या दरात आता सुधारणा होणार आहे. आणि ती सुधारणा नाशिक जिल्ह्यात तर झालेलीच आहे, परंतु इतर जिल्ह्यातही आज कांद्याचे दर हे सुधारलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला बाजारभाव अनेक ठिकाणाहून मिळत असतील, परंतु त्याचं विश्लेषण अगदी अभ्यासपूर्ण विश्लेषण माझा बळीराजावरतीच करून मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो, माझा बळीराजाला जोडून राहा. तर मित्रांनो, आता सोलापूर येथील परिस्थिती आपण जाणून घेऊयात. सोलापुरात आज 105 गाड्यांची आवक आली होती. सोलापुरातली आवक शॉर्ट आहे. 1-2 लॉट 5100 ते 5200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर मोठे कांदे 4500 ते 4800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुक्कल कांदे 4000 ते 4400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 3500 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर गोल्टा 3000 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 2500 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. बदला 2000 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज कांदा 2000 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापुरात कांदा विकलेला आहे. मित्रांनो, सोलापुरामध्येही कांद्याचे दर मागील बाजाराच्या तुलनेत आज सुधारलेले आहेत. सोलापूर येथून सूचना आहे, सिद्धेश्वर मार्केट यार्डातील सर्व आडते व्यापारी, माथाडी कामगार, शेतकरी व ट्रान्सपोर्टवाले यांना कळवण्यात येते की बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी ईद ए मिलाद निमित्त मार्केट यार्ड बंद राहणार आहे. तर याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. तर आता आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे तर घोडेगावला आज जर पाहिलं तर घोडेगावला 200+ कांदा गाड्यांची आवक आज होती. घोडेगावला आवक थोडी कमी झालेली आहे. टॉप क्वालिटी कांदे 4800 ते 5000 रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट घोडेगावात विकले. मोठे साईज कांदे 4200 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगावात विकलेले आहेत. मुक्कल साईज कांदे 3800 ते 4200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. गोल्टा 3400 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 3000 ते 3300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर छोटा कांदा 1500 रुपयापासून 3000 रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगाव येथे कांदे विकले आहेत. घोडेगाव येथे कांद्याच्या दरामध्ये
आज सुधारणा आहे. तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निफ्टी मार्केटमध्ये आज 350 गाड्यांची आवक आहे. गोल्टा 3,700 3,800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर मीडियम क्वालिटी कांदा 4,000 ते 4,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल क्वालिटी कांदा 4,300 ते 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर बिग कांदा 4,500 ते 4,700 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. टॉप क्वालिटी कांदा 5,000 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे काही लॉट हे विकलेले आहेत. मित्रांनो, हे बाजारभाव आपण महाविष्णू ट्रेडर्स गाळा नंबर 82 श्री आदिनाथ शेडाळे यांच्या गाळेवरील पाहिलेले आहेत आणि घोडेगावचे भाव आपण बराटे मामा यांच्या आडतीवरून पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, नगर जिल्ह्यातही कांदा आपल्याला सुधारलेला दिसून आलेला आहे. तर आता साऊथकडील बेंगलोर हे महत्त्वाचं मार्केट आहे. कोइंबतूर महत्त्वाचं मार्केट आहे. तिथे काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात. सुरुवात करूयात बेंगलोर येथून. बेंगलोर येथे आज 43,582 गोण्यांची आवक आली होती. यामध्ये नवीन कांद्याची 7,000 प्लस गोण्याची आवक होती. 4-5 लॉट 4,200 ते 4,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर ओव्हरऑल कांदा 1,600 3,600 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला. तर महाराष्ट्रातील कांदा ओव्हरसाईज 4,600 4,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग कांदा 4,400 4,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुकल कांदा 4,100 ते 4,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 3,800 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 3,400 ते 3,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 2,300 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. ॲव्हरेज कांदा 2,500 3,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिजापूरचा कांदा 2,500 3,800 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर बेंगलोर येथे कांद्याचे दर मागील बाजाराच्या तुलनेत पुन्हा एकदा 2-3 रुपयांनी सुधारलेले आहेत. तर कोइंबतूर येथे आज 15 गाड्यांची आवक होती. 1-2 लॉट 5,200 ते 5,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. फुल बिग माल 5,000 ते 5,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल बिग माल 4,800 ते 5,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल साईज कांदा 4,600 4,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम साईज कांदा 4,400 4,500 रुपये क्विंटलपर्यंत आज कोइंबतूर येथे कांदे विकलेले आहेत. मित्रांनो, एकूणच जर आपण कांदा मार्केटची आजची परिस्थिती पाहिली तर ऑल ओव्हर इंडियातले मार्केट आपण पाहिले तर प्रत्येक मार्केटमध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा दिसून आलेली आहे. आणि माझा बळीराजावरती सकाळीच पुणे गुलटेकडे येथील कांदा भाव पाहिल्यानंतर मी सांगितलं होतं की आज कांद्याचे भाव आपल्याला चांगले हे दिसू शकतात, कारण आज परिस्थिती तशी आहे. कांद्याचे दर आणखी सुधारत जावो, माझ्या बळीराजाला त्याच्या घामाचं मोल हे आणखी मिळो हीच प्रार्थना आपण देवाकडे करूयात. आणि मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओसाठी जोडून राहायचं आहे आपल्याला माझा बळीराजाला. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्या मार्केटमध्ये आहात त्या मार्केटमधून कमेंट करायचे आहे. नेमके काय बाजारभाव त्या मार्केटमध्ये चालू आहेत, काय नेमकी परिस्थिती आहे, आपला कांदा काय भावाने विकलेला आहे त्याचीही माहिती नक्कीच आपण टाकायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.